रात्रीचे 11 वाजत आले होते. गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जुन्या बस स्टॉपवर अनिरुद्ध उभा होता. पाऊस कोसळत होता आणि रस्त्यावर कुठेही दिवा नव्हता. फक्त स्टॉपवरचा एक पिवळा मिणमिणता बल्ब. अनिरुद्धचं उशिरा ऑफिस सुटल्यामुळे शेवटची बस पकडायची होती. पण इतक्या उशिरा बस येणं अवघडच होतं. तरीही तो थांबला. पावसात भिजत असतानाच भोवती कुत्र्यांचे ओरडणे, वाऱ्याची भेसूरशी. त्याने शर्ट घट्ट पकडला. अचानक दूरवरून हेडलाईट दिसली. बस थोडी जुनी वाटत होती. खिडक्यांना धुक्याचा थर. बस थांबली आणि दार चर्र असा आवाज करत उघडलं. ड्रायव्हर म्हणाला, "बस पटकन, उशीर झाला आहे." अनिरुद्ध आत शिरला. जवळजवळ रिकामीच होती बस. पण मागच्या सीटवर 4-5 प्रवासी होते, अगदी शांत बसलेले. कोणाच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. ते सर्व खालीच पाहत होते, जणू हालचालही करत नव्हते. बस सुरू होताच वातावरण आणखी विचित्र झालं. इंटिरियरमध्ये हलकी जुनी वास, ओल्या चिखलाचा सुगंध आणि काहीतरी अस्वस्थ करणारी थंडी. थोड्या वेळानंतर अनिरुद्धने बघितलं, मागच्या सीटवरचे प्रवासी अजिबात हलत नव्हते. त्याला वाटलं ते झोपले असतील. पण अचानक बस जोरात धडाम करत थांबली. ड्रायव्हर ओरडला, "कुणी आहे का? उतरा उतरा." अनिरुद्ध घाबरला. तो उठून ड्रायव्हरकडे गेला. "काय झालं?" ड्रायव्हरचा चेहरा फिकट झाला होता. त्याने खिडकी बाहेर बोट दाखवलं. रस्त्याच्या मधोमध एक स्त्री उभी होती. पांढरा झगा, विस्कटलेले केस आणि पावसात तिचं शरीर हलतही नव्हतं. ड्रायव्हर कुजबुजला, "ही परत आली." अनिरुद्ध म्हणाला, "म्हणजे?" ड्रायव्हर श्वास रोखून म्हणाला, "ही बस आजपासून 3 वर्षापूर्वी अपघातात जळाली होती. आतले सगळे प्रवासी मरण पावले." अनिरुद्धच्या अंगावर काटा आला. तो मागे वळून पाहतो. आधी बसलेले ते प्रवासी आता एकदम त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात फक्त पांढरे पांढरे गोळे. अनिरुद्ध किंचाळत दरवाजाकडे धावला, पण दरवाजा बंद. ड्रायव्हरचा आवाज बदलत होता. तो हसत म्हणाला, "ही बस जिवंत लोकांना नेत नाही, ती आपले अपूर्ण प्रवासी पूर्ण करते." बसच्या लाईट्स फटफटल्या. खिडक्यांना धुक्याऐवजी हाताचे निशाण दिसू लागले. मागचे प्रवासी उठू लागले. त्यांच्या मानात उठलेल्या, चेहऱ्यावर जळक्या काळ्या खुणा. अनिरुद्धचा श्वास अडकला. बस त्याच्यावर झुकत आल्यासारखी वाटली. शेवटचं त्याला एवढंच ऐकू आलं, "स्वागत आहे शेवटच्या प्रवासा." दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना त्या रस्त्यावर रिकामी जळकी बस उभी दिसली. आत एकही प्रवासी नव्हता. फक्त मागच्या सीटवर अनिरुद्धची ओली बॅग आणि एका काचेवर लिहिलं होतं, "तोही आमच्यात आला."